टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। वित्त मंत्री महोदय दर वर्षाला प्रत्येक जिल्ह्याचं येणाऱ्या वर्षभराच्या दृष्टिकोनातून डीपीडीसी जिल्हा नियोजन समितीचा आढावा संपन्न करतात। पाठीमागच्या वर्षाला दिलेला निधी, खर्च झालेला निधी, त्या काळामध्ये काय नाविन्यपूर्ण कामं संपन्न केलेली आहेत याचा आढावा वित्त मंत्री महोदय घेत असतात। आणि त्याचाच एक भाग म्हणून आज माननीय उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा पवार साहेबांनी नाशिक जिल्ह्याचं जिल्हा नियोजन समितीचे आढावा बैठक संपन्न केली। आपल्याला माहिती आहे की येणाऱ्या 14 तारखेला माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब नाशिकच्या दौऱ्यावर आभार मानण्यासाठी आहेत। आणि म्हणून शिवसेना पक्ष म्हणून आज आम्ही त्याचं नियोजनाच्यासाठी सर्वजण नाशिकमध्ये होतो। आणि मी स्वतःही नाशिकवरूनच जिल्हाधिकारी कार्यालयातनं ऑनलाईन या बैठकीला उपस्थित राहिलो। आपले जिल्ह्याचेही लोकप्रतिनिधी मंत्री महोदय, त्याच्यासोबतच माननीय नामदार गिरीशजी महाजन साहेब हे मंत्रालयातनं त्या बैठकीला उपस्थित होते। साधारणपणे पाठीमागच्या जिल्हा नियोजन आराखड्याच्या व्यतिरिक्त 350 कोटी रुपये येणाऱ्या वर्षाच्यासाठी जादाची मागणी आम्ही जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध विकास कामांच्या संदर्भामध्ये केलेली आहे। आणि त्याच्यासोबतच 2027 मध्ये आपल्या नाशिकला जो कुंभमेळा संपन्न होणार आहे त्या पार्श्वभूमीवर त्याचा एक स्वतंत्र नियोजनाचा कार्यक्रम तर संपन्न होईलच, कदाचित तो 5 ते 7 हजार कोटी रुपयाच्या पर्यंतचा असणार आहे। परंतु काही कामं अशी असतात की ज्यांना 1-2 वर्ष लागतात। उदाहरणार्थ एखाद्या नदीवरचा पूल बनवायचा असेल तर अशा काही कामांच्यासाठी साधारणपणे एक विशेष बाब म्हणून 200 कोटी रुपयाची मागणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी केलेली आहे। दादा, मागच्या वर्षी जो काही निधी दिला गेला, यंदा त्याच्यात 150 कोटींची कपात या वर्षीच्या आराखड्यामध्ये केली गेली आहे। काय नेमकं कारण आहे? नाही, आजच्या बैठकीमध्ये परत त्याच्यामध्ये काही निधी वाढवून देण्याचं पण सुतोवाच माननीय वित्तमंत्री महोदयांनी केलेले आहेत। किती निधी वाढवून दिला जावा? आकडेवारी तर मला निश्चित आता बोलता येणार नाही, परंतु त्या कपातीमध्ये ते वाढ करून देणार आहेत। मागच्या आर्थिक वर्षात जो निधी प्राप्त झाला त्याचा खर्चाचं प्रमाण देखील कमी आहे आणि नाविन्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण जी कामं आहेत ती काही जिल्ह्यामध्ये होत नाही, नाशिक जिल्ह्यामध्ये। जिथपर्यंत आपल्या नाशिक जिल्ह्याचा विषय आहे तर येणाऱ्या 15 दिवसामध्ये यापूर्वीच बऱ्यापैकी कामं जी पूर्ण झालेली आहेत तर त्यांचा खर्च त्या ठिकाणी होईल आणि नाशिक जिल्ह्याचा निधी लॅप्स होणार नाही याची काळजी सर्व प्रशासन घेत आहे। बैठकीमध्ये पालकमंत्री पदावरून थोडा हर्षा पिकला, तुम्हाला काय माहिती? अरे असं काही नाही, असा काही विषय नाही। एक असा काही विषय नाही। भाजपच्या आमदारांची अनुपस्थिती होती, मात्र राष्ट्रवादीचे सर्व आमदार त्या ठिकाणी उपस्थित होते। मग त्या आमदार नाही बघा, मी तुम्हाला सुरुवातीलाच माहिती देताना मी सांगितलं की आता समजा हेच मी कॅबिनेटला मुंबईमध्ये उपस्थित राहिलो असतो तर तिथून मी या बैठकीला तिथं उपस्थित राहिलो असतो। परंतु आज आम्ही आणि पहिल्या बैठकीला तुम्ही पण होते सगळेजण, पक्षाच्या 14 तारखेच्या कार्यक्रमाच्या नियोजनाच्या साठी बैठक आज लावलेली आहे। आता आणखी 2-3 बैठका आमच्या त्या ठिकाणी होणार आहेत। काही कामांचं नियोजन आणि जबाबदारी पण आपल्याला द्यायची आहे।
दादा पण विषय असा आहे, भाजपच्या कुठल्याही आमदाराला जे आमंत्रण मिळालं नाही, एक अशा पद्धतीची माहिती स्वतः भाजपच्या आमदारांनी दिली. हा काही विषय आमंत्रणाचा नाहीये. हा पाठीमागच्या काळामध्ये जो निधी आपल्या जिल्ह्याला जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला, साधारणपणे लोकप्रतिनिधींच्या सूचनेनुसारच त्याच्यातनं कामं पुढे जात असतात. मग ती कामं किती पूर्ण झाली, त्याच्यावर किती खर्च झाला, काय काय नाविन्यपूर्ण कामं तुम्ही संपन्न केलेली आहेत, साधारणपणे हा आढावा घेतला जातो. आणि मग पुढच्या वर्षाच्यासाठी तुमचं काय नियोजन आहे, तुमच्या काय सूचना आहेत. काही काही पॉलिसी डिसिजन पण अशा गोष्टीतनं होत असतात. तर अशी आणि प्रत्येक जिल्ह्याची अशी आढावा बैठक होते दर सालाबादाप्रमाणे. आणि त्याच्यामध्ये मग काही तुम्हाला पण जसं आता आम्ही तुम्हाला सांगितलं की येणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर काही कामांना 2 वर्ष लागणार आहेत, तर त्यांच्यासाठीचा काही निधी मागितला आपण. दादा, जिल्हा नियोजन समितीच्या आजवरच्या ज्या बैठका आहेत त्याला आमदार असतात, उपस्थित असतात, त्यानंतर काही प्रतिनिधी असतात, सदस्य असतात. त्यासाठी यावेळेला असं नेमकं काय होतं बैठकीमध्ये की आमदारांना दूर ठेवण्यात आलं होतं? कुठे दूर ठेवण्यात आलंय? असं कोणालाही दूर ठेवण्याचा असा काही विषय नाही. कदाचित जो तो ज्याच्यात, आणि त्या लोकप्रतिनिधींनी सूचना प्रशासनाकडे केलेल्या असतील, त्यांच्या सूचना या विषयांमध्ये क्लब केले गेलेले असतील. दादा, जिल्ह्याची बैठक होती आणि हा बोला, जिल्ह्याची बैठक होती, जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते, परंतु पण गिरीश महाजन यांची या बैठकीला उपस्थिती म्हणजे मागच्या त्यांच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिली म्हणून होती की काय? पाठीमागच्या काळामध्ये माननीय वित्तमंत्री महोदय महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्याच्या संदर्भामध्ये आढावा बैठक संपन्न करतात. पाठीमागच्या काळात किती निधी दिला होता त्याच्यामध्ये मी जसं आता बोललो की नाविन्यपूर्ण तुम्ही काय कार्य केलेलं आहे, किती खर्च झालेला आहे, येणाऱ्या काळात तुम्ही खर्चाचं नियोजन काय केलेलं आहे आणि भविष्यामध्ये तुम्हाला काय अपेक्षित आहेत, अशी बैठक संपन्न होते. गिरीश महाजन साहेब पण आपले नेते आहेत, कुंभमेळ्याचे पण ते प्रमुख आहेत. महाजन साहेब म्हणाले की दादा तिथे आहेत नाशिकला, तर मग म्हणजे दादा पालकमंत्री म्हणून मी तुम्हाला बघा, हा विषय माझी आपल्याला पण विनंती आहे की हा येणाऱ्या वर्षामध्ये आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी साहजिक आहे. या भागातला लोकप्रतिनिधी म्हणून मी एकटाच नाही, सगळे लोकप्रतिनिधी जेवढा जास्तीत जास्त निधी कसा आणता येईल, जास्तीत जास्त विकास कामं आपल्याला पत्रात कसे पाडून घेता येतील असा प्रयत्न करत असतात. प्रत्येक जण करतात. एवढा जास्त निधी मिळेल तेवढं जिल्ह्याचा जास्त विकास होईल. आता कुंभमेळ्याच्याही माध्यमातून काही कामं कायमस्वरूपी विकासाची संपन्न होतात. रायगड आणि नाशिक पालकमंत्री पदाचा विषय राज्यातल्या सगळ्या ठिकाणचे पालकमंत्री पद जे आहे ते वाटत, तर रायगड आणि नाशिक यांचा वाद काय असा आवडलाय की नाशिकचं कसलाही वादाचा विषय नाही. कुठेही आम्ही सर्वजण हसत खेळत काम करतो आणि अगदी त्या पदाच्या पलीकडचे पण आपले सगळ्यांचे संबंध आहेत. ते पद म्हणजे काय अंतिम हा काही विषय नसतो. मला वाटतं की मी पहिले पण सांगितलं की या संदर्भातले सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचे आहेत आणि सरळ गोष्ट आहे, ते जे निर्णय करतील त्या निर्णयाची अंमलबजावणी होईल. दादा, पण एक मुद्दा असा आहे यामध्ये, रायगडच्या पालकमंत्री पदासाठी तिथे असलेले जे आमदार आहेत भरत गोगावले ते उघड बोलतात, तुम्ही मात्र उघड बोलत नाहीये. पडद्याआड काही उघड आणि झाकून लपून आणि पडद्यामागं काय
ते उघडपणे जाहीर नाराजी नाराजी व्यक्त करतायत. केली. तटकरे यांच्या मुलीला पालकमंत्री पद दिलं म्हणून ते तिथं नाराजी व्यक्त करतायत. बघा, हां. कदाचित त्यांच्या भागातल्या त्यांची जी काही पाठीमागच्या काळातले जे काही अनुभव असतील त्याच्यातनं ते त्यांच्या भावना व्यक्त करत असतील. तुमच्या भावना काय? मी आनंदी आहे नाशिकमध्ये तीन आणि कॅबिनेट नाशिकमध्ये 3 कॅबिनेट मंत्री असताना बाहेरून आपल्याला असं काय नसतं. आता नाशिकच्या मंत्र्यांना पण बाहेरचे पालकमंत्री पद दिलेलेच आहेत ना. ते म्हणतो की छोटे छोटे जिल्हे, गरीब जिल्हे. नाही, असा काही विषय नाही. कोणता जिल्हा छोटा मोठा गरीब नसतो. मला वाटतं की जी काही जबाबदारी दिली जाते ती जबाबदारी आपल्याला पार पाडायची असते. त्यातल्या त्या जबाबदारीच्या माध्यमातून चांगलं काय करता येईल. आता नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये आपण जे काही आम्ही प्रेझेंटेशन दिलंय, सुपर 50 आपण पण सगळ्यांनी बघितलेलं आहे. 50 विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन निवड करण्यात आली. ते विद्यार्थी ज्यांचं लाखाच्या आत उत्पन्न आहे, थोडक्यात गोरगरीब, हा निकष तिकडे लावला गेला आणि त्या परीक्षेमध्ये जे टॉपर 50 आले होते त्यांचं संपूर्ण राहण्याची व्यवस्था, भोजनाची व्यवस्था, त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था आणि ॲडिशनल क्लासेसची व्यवस्था नाशिकमध्ये करण्यात आली. म्हणजे जिल्हा परिषदच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवला गेला. मला वाटतं की त्या 50 मधनं 7 विद्यार्थी IIT क्वालिफाय झाले. ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. कोण विद्यार्थ्याचे पालक शेताचं मजूर म्हणून कामाला जातो. एका विद्यार्थिनीची आई भांडी घासायचं काम करते आणि त्या प्रकल्पाला आलेलं यश पाहून पहिल्या वर्षाला 50चा इष्टांक आपण दुसऱ्या वर्षाला 100 वर नेला. ती बॅच आता प्रगतीपथावर आहे. म्हणजे त्याला तो प्लॅटफॉर्म मिळाला. मुलं रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत अभ्यास करतात. महिला बचत गटांना छोटे छोटे स्टॉल्स दिले की सर्क्युलेशन मध्ये महिलांना त्याने तयार केलेल्या मालाची विक्री करता येते. आपल्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून तो आपण सर्वजण होता. पिण्याच्या पाण्याचा टँकर जो ट्रॅक्टरला जोडायचा असतो. विषय फार लहान आहे, काय 2 लाखात कदाचित तयार झाला असेल, परंतु त्या गावामध्ये तो टँकर सर्व सुखदुःखाच्या कार्यक्रमांना आज कामात येत आहेत. वैकुंठ रथ छोटा विषय आहे. 1-1.5 लाखात ट्रॅक्टरला जोडणारा तो अंत्यविधीला जे काही आपण म्हणजे त्याला गाडी जर असली तर त्याला ड्रायव्हर, त्याला ते डिझेल, कधी कधी ती गाडी ना दुरुस्त असते. आता प्रत्येक गावागावामध्ये लहान मोठे ट्रॅक्टर भरपूर प्रमाणात आहेत. तर त्याला जोडणारा तो प्रयोग केला आपण. शेकडो गावांमध्ये ते लहान विषय आहे, परंतु ते त्या गावामध्ये उपयोगात येत आहे. कॉफीमुक्त अभियानाचा नारा देण्यात आलेला होता. मात्र आज 12वीच्या पहिल्याच परीक्षेमध्ये जालन्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॉपी झालेली आहे. कॉप्यांचा अक्षरशः खच पडवलेला आहे. कुठेतरी विभाग कमी पडतोय, जिथले जे केंद्र प्रमुख आहे ते कमी पडतात. आज परीक्षेच्या पूर्वीच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, उपमुख्यमंत्री महोदयांनी सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या साठी शुभेच्छा दिल्या आणि तणावमुक्त अगदी आनंददायी वातावरणामध्ये तुम्ही परीक्षा द्या अशा प्रकारच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या. सर्वसाधारणपणे जो विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतो, कष्ट करतो, आपले शिक्षक बंधू भगिनी अतिशय समर्पित पद्धतीने ज्ञानदानाचं पवित्र कार्य संपन्न करतात, तर त्या विद्यार्थ्यांना पण न्याय मिळाला पाहिजे. या भावनेतनं ज्या परीक्षा संपन्न होतात, तर
कॉपीमुक्त परीक्षा संपन्न झाल्या पाहिजे आणि म्हणून विभागाने महिन्याभराच्या आधीपासून नियोजन केलं. तिथल्या ज्या काही भौतिक सुविधांची आवश्यकता आहे, मग विद्यार्थ्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याचा विषय असेल, त्या विद्यार्थ्यांच्यासाठी ज्या बसेस ग्रामीण भागातून विद्यार्थी येत असतील तर एसटी महामंडळाला सुद्धा त्या बसेस अचूक वेळेवर विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातनं इथपासून तर तिथली कायदा व सुव्यवस्था मुख्य सचिव महोदयांनी पण प्रशासनाच्या बैठका यापूर्वी घेतलेल्या आणि साधारणपणे पूर्वीच्या काळातलं जिथे कॉपीच्या घटना घडलेल्या आहेत अशा शाळेवर मग तिथले पर्यवेक्षक असतील, तिथले केंद्र प्रमुख असतील, ते त्या ठिकाणी बदलण्यात आलेले आहेत. पोलीस प्रशासन, महसूल विभाग, ग्रामविकास विभाग हे सर्वजण त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी सुद्धा भेटी देत आहेत आणि तशा सूचना आजही मुख्यमंत्री महोदयांनी, उपमुख्यमंत्री महोदयांनी सर्व प्रशासनाला त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. तत्रात आपण म्हणता अशी जर घटना झाली असेल तर येणाऱ्या काळामध्ये ज्यांनी हे कृत्य केलेलं असेल त्यांच्यावर पण त्या ठिकाणी कारवाई केली जाईल. त्याच्यासोबतच ज्या शाळेमध्ये अशा घटना घडतील तर त्या शाळेची परवानगी पुढच्या काळाच्यासाठी रद्दबदल केली जाईल असा पण निर्णय प्रशासनाने केलेला आहे. एकनाथ शिंदेसाठी आपत्ती व्यवस्थापनाच्या नियमामध्ये बदल करण्यात आलेला आहे. आता त्यांचा आपत्ती व्यवस्थापन टीम मध्ये देखील समावेश असणार आहे, याबद्दल आपण काय म्हणतो? हा तर वरिष्ठ पातळीवरचा विषय, परंतु आपण पाठीमागच्या काळातलं आपल्याला सर्वांना ज्ञात आहे, जिथे कुठे दुर्दैवाने आपत्ती घटना घडलेल्या असतील तर त्या घटनांमध्ये स्वतःला झोकून घेऊन माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी कार्य संपन्न केलेलं आहे. त्यांचा अनुभव पण त्या ठिकाणी आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा शासनाला होईल आणि एक शिवसेनेचा नेता, शिवसैनिक म्हणून यापूर्वी त्याने राज्यात पण आणि राज्याच्या बाहेर पण अशा पद्धतीने एक सामाजिक दायित्व म्हणून कार्य त्यांनी संपन्न केलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.